जीवावर उधारून येले आता इथंच राहणे आम्हाला जावं पाटलाला त्याला आम्हाला सुट्टी झाली तेव्हा आम्ही जाणारे आरक्षण घेतल्याशी जातच नाही आम्ही पावसाचा वरून पाऊस चालले आम्ही खाली पाण्यात भिजू राहिलो तरी पाटलाजवळ तसंच बसू राहिलो अंग वल्ले घेऊन 4 दिवस झाले आम्हाला आंघोळीनी आम्हाला सणाशी काही घेणं नाही आम्हाला फक्त आमच्या दादाशी घेणं आमचा मराठा आता लय पेटून उठेले सरकारची काही ना काहीतरी निर्णय घेऊ तरच परत घरी जाऊ तवर जात नाही किलोमीटर पर्यंत सर्व काय हॉटेल बंद आहे सर्व काय बंद आहे पाणी नाही काय नाही दुकानं सगळे बंद झालेत हे कधी होत नाही मी मुंबईचाच आहे मी मुंबईचाच आहे मी कुर्ल्यामध्ये राहतो इथं कधी काय बंद होत नाही पण आज मराठे आले म्हणून सर्व काय बंद झालं सरकारला वाटतं नाही तर राहून मराठी आहे ना घरी जा पण मराठी कुठं हाकतील पण इथंच राहतील मी निखिल सुकरे सध्या आपण आहोत आझाद मैदानावरती आणि आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटलांचं जे आहे ते उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाच्या ठिकाणी आपण सध्या काही बांधवांशी काही महिलांशी संवाद साधणार आहोत ज्या आंदोलनासाठी आलेले आहेत जरा बातचीत करूया कुठून आलेले आहेत काकू कुठून आलेला आहात आणि जालन्यामधनं किती लोक आले सगळे 4 दिवस झाले आज 4 दिवस झाले 2 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे पण या 1 दिवस अगोदर इथं आलेले आहेत आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि आता माता भगिनी सुद्धा या आंदोलनासाठी आलेल्या आहेत काकू काय कसं नियोजन आहे जेवणाचं वगैरे कसं राहतं इथं आमचं नियोजन असं आहे आम्ही 4 दिवसापासून पाण्या पावसात येऊन बसलो आंदोलन शांततेनं चालली काही गडबडी नाही मग सरकारला आमची काही काळजी पाहिजे का नाही आमचं म्हणणं हे की आम्हाला मराठा आरक्षण लवकर द्या आणि पाटलाला लवकर उपोषणाची सुट्टी व्हा लवकर सुट्टी द्यायला आम्ही पाटलाच्या पाठीमागचे मराठा इथून पाटला आरक्षण द्यायला बिगर मराठा कोणताच हालत नाही महिला नाही तर पुरुष आरक्षण देत नाहीत असं वाटतं कशामुळे देईना झाले आरक्षण आमच्या लेकरा बाळासाठी उभेशी आरक्षण लागतं आम्हाला आमचे पिल्ले लेकरं पाहिजेत आमचे आम्हाला दादा संघ आम्ही उपोषणला बसेल होतो तिकडं 4 दिवसाखाली निघालात तुम्ही 2 दिवसापासून पाटलाचं उपोषण सुरू आहे इथं पाऊस सुरू आहे गावाकडची काही काळजी वगैरे आम्हाला काही काळजी नाही त्याची आम्ही जीवावर उधारून येले आता इथंच राहणे आम्हाला जावं पाटलाला त्याला आम्हाला सुट्टी झाली तेव्हा आम्ही जाणारे आरक्षण घेतल्याशी जातच नाही आम्ही जायचंच नाही 2 महिने कधी लागले तिथं राहणारे आम्ही 2 महिने लागले आम्ही खाणं पिणं चट सगळं संघ आणलं राशन घेऊन आलाय घेऊन आलो आम्ही राशन सगळं गॅस शेगडी बर कवर बी राहणार आहे आम्ही जातच नाही किती लोक आले सगळे किती लोक आले आम्ही 7 महिला आहे आणि 5 माणसं आहे काल एक टेम्पो गेला आता येऊ राहिला पुन्हा एक टेम्पो गावाकडे सण सुरू आहे तिकडे गणपती बसलेला आहे घेणं नाही आम्हाला सणाशी काही घेणं नाही आम्हाला फक्त आमच्या दादाशी घेणं त्यांची तब्येत बरी नाही म्हणा त्याची तब्येत बरी नाही ना दादाची त्याच्यासाठी आम्ही ठाम राहिलो आणि आम्हाला सरकारनं लवकर दरवर्षी येते दादा दरवर्षी उपोषणला बसणार आहे का सण दरवर्षी येते दरवर्षी करू आम्ही सण पण दादासाठी यंदा सण सोडून आम्ही इथं आलो आता जायचं कधी जेव्हा दादा सुट्टी होईल तेव्हा जाऊ जेव्हा आरक्षणाची मागणी पूर्ण होईल तेव्हा जाणार तेव्हा जाऊ आम्ही आरक्षण कळाल्यावरच जाऊ गाव कुठचं तुमचं नाव काय तुमचं आमचं गाव दाणेफळ भोकरदन तालुका जालना जिल्हा जालना जिल्हा जालन्यामधून आलाय जालन्यामधनं या सगळी मंडळी आलेली आहे महिला बघू शकतो आपण या 7 महिला ज्या आहेत 7 ते 8 महिला जवळपास 5 पुरुष आणि 8 महिला जे आहेत ते जालन्यामधनं आलेले आहेत आणि यांनी निर्धार केलेला आहे जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे पण आता 2 दिवस झालेले सरकारनं काही अजून हालचाली पण केलेल्या नाहीत कसं व्हायचं म्हणजे आमचा मराठा आता लय पेटून उठेले सरकारची काही ना काहीतरी निर्णय घेऊ तरच परत घरी जाऊ तवर जात नाही पाण्याचं एवढे मराठा आलेले पावसाचा वरून पाऊस चालले आम्ही खाली पाण्यात भिजू राहिलो तरी पाटलाजवळ तसंच बसू राहिलो अंग वल्ले घेऊन 4 दिवस झाले आम्हाला आंघोळीनी बाथरूमला गेलो संडास मध्ये पाणी नाही कोणतीच व्यवस्था करेल नाही सरकारनं कसं राहायचं मराठ्यांना इथं मराठ्यांना कवर कदर करायची आता या सरकारची कशामुळे व्यवस्था केली नसेल तुमची काऊन केली नाही व्यवस्था सरकारनं आम्हाला तेच कळत नाही तुम्ही इथं राहू नये असं वाटतं का सरकारला वाटत असं नाही तर राहून मराठ्यांना घरी जा पण मराठी कुठं हाकतील पण इथंच राहतील उपाशी राहतील जवळ आम्ही पिठं कुठं सारं अन्नधान्य सगळं घेऊन येले आम्हाला कधी सरकारनं महिनाभर नाही सुट्टी दिली पाटलाला तरी आम्ही इथून जाऊ शकत नाही मागच्या वेळेस पण दादानं उपोषण केलं होतं शरीराची चाळणी झालेली आहे त्यांच्या आता परत उपोषणाला बसलेत सरकार का असं करत असावं त्यांच्यासोबत सरकार काहून असं करू राहिलं सरकारला वाटत असेल की दादाचं काही झालं याला
फक्त सरकारचीच जिम्मेदारी राहील. सगळा मराठा पेटून उठल, दादाला काहीच होऊ देणार नाही. बस सरकारला आता रात्यातून निर्णय घ्यायला पाहिजे, सकाळीच आरक्षण द्यायला पाहिजे सरकारनं. अशी आमची विनंती आहे सरकारला की सरकारनं काहीतरी आता 2 दिवसापासून तर निर्णय झाला नाही का, आता पटकन निर्णय करून सनीन आरक्षण द्यायला पाहिजे. आता दिवसभर आलाय तुम्ही, दिवसभर कशी कशी दिनचर्या आहे तुमची, कसं कसं राहता इथं, कसं कसं थांबताय? आम्ही असंच कान्या कोपऱ्याला बसलो, इकडं पावडे आले सकाळी, ते खाल्ले पावडे, असं इकडं तिकडं झाडाखाली बसतो, पाऊस आला तर कुठं जाऊन बसतो, सहज दादाजवळ येऊन बसतो. आज रात्र झाली टेम्पोत झोपतो गाडीत आमच्या, रात्र झाली गाडीत झोपतो. मग सरकारनं या महिला मंडळची तर काळजी पाहिजे का सरकारला? काही महिला मंडळची काळजी करायला पाहिजे ना सरकारला. झोपताय कुठं तुम्ही? आता वारीला गेल्यानंतर रावटे वगैरे असतात, इथं काय कसं झोपताय? इकडं गाडीत झोपतो आम्ही, गाडीत काय जागा काही गाडीत झोपतो. पाणी सुद्धा नव्हतं, जेवणाला पाणी नव्हतं, तर आंघोळीला पाणी नाही, तर कशालाच पाणी नाही. हे सरकार आहे का? या सरकारनं लवकर आरक्षण द्या, लवकर महिला मग माणसं घरी जातील ना, काही इथेच होतो रोडवर. जेवणा खावण्याची सोय कशी आता तुम्ही? आली कोणा दिला वडापाव तर खाल्ला नाही, तर तसाच उपाशी. आंघोळीने 4 दिवस झाले. सगळं काय बंद आहे. 4-4 किलोमीटर पर्यंत सर्व काय हॉटेल बंद आहे, सर्व काय बंद आहे. पाणी नाही, काय नाही, दुकानं सगळे बंद झालेत. हे कधी होत नाही. मी मुंबईचाच आहे, मी मुंबईचाच आहे, मी कुर्ल्यामध्ये राहतो. इथं कधी काय बंद होत नाही, पण आज मराठे आले म्हणून सर्व काय बंद झालंय. बंद होत नाही काय, बंद झालंय आज सगळं. बघू शकतो आपण या सगळ्या माऊल्या आहेत. जसं वारीला आपण पडशी बांधून येतो तशा प्रकारेच्या महिनाभराचं रेशन सोबत घेऊन आलेले आहेत. आपण बघू शकतो, यांच्याकडे बघितल्यानंतर समजेल गावगाड्यामधील महिला ज्या प्रकारे डोक्यावरती पदर घेऊन आणि आपला श्रंगार करून, गावठी श्रंगार म्हणतो आम्ही याला, आजीसारखं आईसारखा जो श्रंगार आहे तो सगळा घेऊन, त्यांचा पाठ बसायला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, आझाद मैदानावरती आलेले आहेत. हजारो लाखोंच्या संख्येनं मराठे मुंबईमध्ये दाखल होत आहेत. आझाद मैदानावरती जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी CST समोर आहे, तेवढीच नवी मुंबईमध्ये आहे, तेवढीच वाशीमध्ये आहे. मुंबईमध्ये सगळीकडे गर्दी आहे. परंतु आता या ठिकाणी बघायला गेलं तर मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या कुठंतरी पूर्ण झाल्या पाहिजेत अशी मनीषा या सगळ्या आंदोलकांच्या मनामध्ये, या महिलांच्या मनामध्ये, लहान लेकरापासून धोतर नेसलेला अगदी 80 वर्ष 90 वर्षाचा माणूस सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये वारीमध्ये ज्या प्रकारे सहभागी होतो त्या प्रकारे सहभागी झालेला आहे. परंतु आता सरकार यांच्या मागण्या कधी मान्य करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इथून पुढची जबाबदारी सरकारची असेल, मराठा मुंबईला सोडणार नाही अशी भूमिका यांनी घेतलेली आहे. सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ध्रुवराव मराठी सोबत. धन्यवाद.